पाटनगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावास्येला दरवर्षी बापाचे श्राद्ध असे. ज्या दिवशी हे श्राद्ध असे त्याच दिवशी त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे. ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस ती बाळंत होई व पोर मरून जात असे. असे झाल्याने ब्राह्मण तसेच उपाशी जात असे. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही अगदी तसेच झाले. तेव्हा सासरे रागावले. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत दिले. तिला रानात हाकलून लावले. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती तिला म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशीच लवकर परत जा, नाही तर माझा पती झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का झाली? तेव्हा ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावास्येला च्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामाजीला राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर घरातून चालती हो. असे म्हणून त्यांनी मला मेलेलं मूल माझ्या ओटीत टाकले आणि मला घालवून दिले. नंतर मी इथे आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे? असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको. अशी थोडी पुढे जा. तिथं तुला महादेवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचे झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीर-पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि तिथे कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोणाची म्हणून विचारतील. त्या तुला पाहतील. कोण कोणाची चौकशी करतील. मग तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली. पुढे गेली. तो एक बेलाचं झाड दृष्टीस पडलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली तर जवळच शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसली. इतक्यात रात्र झाली. तसेच नागकन्या, देवकन्या, अप्सरा स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले. त्याबरोबरच ती खाली उतरली आणि म्हणाली, मी आहे सांगितलं. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तिची कुठली कोणाची चौकशी केली. तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्या तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7ही मुलांना जीवदान दिले आणि हवाली केले. पुढे तिने हे व्रत सांगितले. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली. मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले. तसं तिने विचारले. त्यांनी या काय होते? अप्सरांनी सांगितले, व्रत केल्यानं म्हणजे मूल बाळ दगावत नाही, सुख समाधान राहते. पुढे तिने नमस्कार करून तिथून निघून गेली. आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटले. थोड्या वेळाने पाहिलं तर मुलं दृष्टीस पडू लागली. सूनही दिसली. तसा उठला. घरात गेला. मुठभर तांदूळ घेऊन सुनेवरून उतरवून टाकले. त्यांना घरात घेतले. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी सांगितली. सर्वांना आनंद झाला. बाळासह सर्वजण नांदू लागली. ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरा सुफळ संपूर्ण. रामकृष्ण हरी. तर अशी आहे पिठोरी अमावास्येची कहाणी. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.